नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. त्यामुळे आज गाड्यांची जी काय परिस्थिती आपण बघतोय, संपूर्ण रिक्षावाले असो किंवा प्रायव्हेट मालक असो, सगळ्यांची ओरड अख्ख्या देशभर चालू आहे. परंतु नितीन गडकरींना याचा काही फरक पडत नाही. गेल्या कित्येक महिने झालं ओरडून जर नागरिक बोलत आहेत, तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि इथेनॉल मिक्स करणं हे खूप वाईट आहे. यासाठी आपण जर बघितलं तर एकच तामिळनाडू राज्यामध्ये तिथले मुख्यमंत्री जर निर्णय घेऊ शकतात की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं इथेनॉल मिक्स पेट्रोल मी स्वीकारणार नाही, तर तसंच महाराष्ट्र शासनाने पण ते दाखवावं. आणि निश्चितपणे हे जे काही लोकांच्या नागरिकांच्या याच्याची मायलेज तुम्ही बोलताय की मायलेज एवढं याच्यामध्ये मिळत नाही. वरनं ज्या काही गोष्टी आज त्याचे गैरफायदे तोटे आहेत ते आपण सगळे लोक निदर्शन आणतात, तरी पण कुठल्याही प्रकारचं केंद्र सरकार हलत नाही. तर निश्चितपणे आमचं आज ह्या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला एवढंच सांगणं आहे की लवकरात लवकर ही बंदी आणा. आणि आपण जसं बोलले की बाबा जर 20% आम्ही जर देऊ तर त्यानंतर आम्ही 15 रुपयांनी पेट्रोल देऊ. पेट्रोलचे दर आहेत तेच राहते, कुठल्याही प्रकारचे 1 रुपया तुम्ही कमी करत नाही. आणि इथेनॉल 20% तुम्ही बोलता तर 100% काही इथेनॉल आणणारच. तर हे खूप चुकीचं धोरण आहे. आणि आपल्या मुलासाठी आपल्या नातेवाईकांसाठी पिढ्यानपिढ्याची कमाई करण्यासाठी कुठं हे चाललं असेल तर ते खरंच बंद व्हावं. आणि आमच्या या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या विषयाला विरोध केला आहे. त्या माध्यमातून आज कल्याण शहरातर्फे आम्ही आज हे आंदोलन केलं. पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे. पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे. नितीन गडकरी हाय हाय. नितीन गडकरी हाय हाय. नितीन गडकरी हाय हाय. इथेनॉल बंदी झालीच पाहिजे. इथेनॉल बंदी झालीच पाहिजे. या केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आणि साध्यामध्ये कंपल्सरी कारण त्यांना नीट नाही भरायचं. त्यामुळे इथे तुम्हाला द्यायला पाहिजे, त्यासाठी दिलं पाहिजे. त्यांना मागणी इथेनॉलचं प्रमाण जे वाढवून सुद्धा पेट्रोलचे भाव कमी का नाही होत? मग पेट्रोलचे भाव ते तर कमी नुसतं पाठवलंय कारण कल्याण शहरची मागणी घेते. गोष्ट तुम्ही हे करा ना, मी